महाविकास आघाडीच्या उमेदवाराची ऐनवेळी माघार, सचिन अहिरांची विधान परिषदेच्या उपसभापती बिनविरोध निवड, अहिर धनुष्यबाणावरच आमदार झाल्यामुळे आता काही फरक पडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज, सुनील शिंदेंच्या वक्तव्याची संजय राऊतांकडून पाठराखण. तर अहिरांपाठोपाठ विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदेही शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण. लोक विक्रीला तयार असतील तर गिराईक तयारच आहेत. फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंची विखारी टीका. तर वैफल्य परिस्थितीत काहींची वक्तव्य, भाजपचा पलटवार. कोकणासह मुंबईत पावसाचा रेड अलर्ट. दिवसभराच्या पावसामुळे पाण्यानं मुंबईकरांची पुरेवाट. ठिकठिकाणी पाण्यासोबत कचरा वाहून आल्यानं मुंबईची तुंबई. जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाची अखेर जुलैच्या सुरुवातीलाच दमदार एंट्री. विदर्भात 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम. केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी आरोपी चेतनला लोहगडावर नेऊन पोलिसांनी केलं सीन रिक्रिएशन. डमी पुतळ्याला लोहगडावरून फेकलं. सिया दोषी असेल तर कायद्यानुसार कारवाई व्हावी, वडिलांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक लष्कराविरोधातील असंतोषाचा उद्रेक. 23व्या दिवशीही जोरदार तीव्र निदर्शनं. आंदोलकांचा नेता शौकत मीरच्या अटकेनं तणाव वाढला.